सांगलीमधली एक घटना जी आहे ती बधीर करणारी आहे आणि खरंच नाती एवढी संवेदनाशून्य झाली आहेत का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. एका मुख्याध्यापकाने आपल्या मुलीला मेडिकलच्या सराव परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून तिचा जीव घेतला. ठीक आहे, वडील लेकीच्या नात्यामध्ये प्रेम असतं, अपेक्षा असतात, सगळ्या गोष्टी आहेत, पण दबाव नसावा हे तितकंच खरं. चला मंडळी, आज न्यूज रूममधल्या माझ्या सहकाऱ्यांशी देखील मी गप्पा मारणार आहोत. याचं कारण असं, मी सुद्धा स्वतः एक पालक आहे, माझी देखील मुलगी एक मुलगा आहे. त्याच्यामुळे इतरही लोकांना एक पालक म्हणून या घटनेबद्दल काय वाटतं आणि काय नेमकं घडतं हे मी जाणून घेणार आहे. चला सुरुवात करूयात. माझ्याबरोबर माझे व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेश या ठिकाणी आहेत. सुरुवात अर्थातच मी माझे सहकारी शरद यांच्यापासून करणार आहे. शरद, बधीर करणारी घटना आहे, म्हणजे अपेक्षा असाव्यात मुलांकडनं, नाही असं नाही. म्हणजे वडिलांना वाटत असतं की मुलीने इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन असलं पाहिजे, आग्रह असलं पाहिजे. पण ज्या प्रकारे ते काही घडलं, काय कसं बघतोस तू याकडे? नाही, इच्छा असणं, अपेक्षा असणं ही एक वेगळी गोष्ट आहे. पण त्या अपेक्षांना असं राक्षसी प्रवृत्ती त्यात निर्माण होणं, एवढी चीड येणं, संताप येणं. आणि सराव परीक्षा होती. कुठलेही शिक्षण हवं माणसाला, शिक्षण माणसाला समृद्ध करतं. सराव परीक्षा होती, सेकंड अटेम्प्ट मध्ये ती सुटू शकली असती. शिक्षण हवं माणसाकडे, कारण शिक्षणाने बऱ्याच गोष्टी साध्य होतात. पण शिक्षक नसलं म्हणजे काहीच मिळत नाही, हे पण नाही. आणि मुलगी शिकते ना, मुलगी शिकत नाही असं नाही आहे. पालकांचं ऐकते का? हो, ऐकते. मुलीला त्यांना डॉक्टर करायचं असेल, व्हॉट जे काही करायचं असेल, पालकांच्या इच्छा अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे. मात्र त्या इच्छा अपेक्षा मुलांवर लादणं हे कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि ज्या पद्धतीनं सांगलीमध्ये घडलंय ते प्रचंड चुकीचं आहे. पालकांनी अपेक्षा ठेवणं एक वेगळी गोष्ट आहे, आणि पालकांनी त्या अपेक्षा ठेवत असताना मुलांकडनं त्या पूर्ण जर होत नसतील तर पुढच्या अटेम्प्टसाठी म्हणा किंवा पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, ना की त्यांना मारहाण केली पाहिजे, त्यांचा बळी घेतला पाहिजे. पण इथं घडलं अगदी भयानकच आहे, टोकाचं आहे. म्हणजे खरंच म्हणावं लागतं की आता नात्यांमधला सौहार्द संपत चाललाय का? आता आणखीन एका व्यक्तीशी मी बोलणार आहे. गोरांग घोष माझे सहकारी माझ्याबरोबर आहेत. बरं, गोरांग घोष यांच्याशी मी याकरता बोलणार आहे, ते स्वतः देखील एका मुलीचे वडील आहेत आणि मुलीबद्दल ते अत्यंत जिव्हाळ्याने विचार करत असतात, किंवा तुमचं मुलीबरोबरचं नातं हे मित्राचं आहे, होय की नाही गोरांग? जो हुआ है सांगली में, वो एक टीचर था जिसने अपनी लड़की को मेडिकल के प्री एंट्रेंस में कम मार्क्स मिले, इसकी वजह से मार डाला. ये गलत है, ये नहीं होना चाहिए. इसके आगे मुझे बोलने को नहीं जमेगा, अब प्लीज. बरोबर आहे, फार बोलता येणार नाही आणि बोलायचं म्हणलं म्हणजे फार कठीण जातं. आणखीन काय आपल्या सहकाऱ्यांशी आपण बोलूयात, जे पालक आहेत स्वतः, आणि ते देखील रोजच्या सगळ्या कामांमधनं आमचे एडिटर आहेत, त्यांच्याशी आपण बोलू. मित्रा, ही बातमी तू स्वतः एडिट केली, तू बघितलंस ते, म्हणजे आजची सकाळ जी आहे ती अशा बातमीने त्याची सुरुवात होईल, सकाळची सुरुवात होईल असं खरं आपण कधीही त्याचा विचार करत नाही. जे घडावं ते चांगलं घडावं असं आपण म्हणत असतो, पण जे घडलंय ते भीषण. वडील म्हणून काय वाटतं? नाही, मुलांवर हात उचलणं हे बरोबरच नाही आहे. लहान मुलांना वेगळ्या पद्धतीने पण समजवता येतं, आणि मुलीवर तर विशेषतः करून बाप हात उचलत नाही. तो त्याने उचलला म्हणजे काहीतरी वेगळीच वृत्ती असेल त्याची, यात काही शंका नाही. मला पुढला प्रश्न, अर्थात इतर अजून काही लोक आहेत माझे सहकारी, केतन देखील आपल्या बरोबर आहेत, केतनकडे मी जातो. केतन, नात्यातला सौहार्द संपत चाललाय का? म्हणजे एक अंडरस्टँडिंग असायला हवं, ते संपत चाललंय का? हो, नक्कीच. पण असं व्हायला नाही पाहिजे. खरं वडील आणि मुलीचं नातं एकदम चांगलं असतं खरं, आणि ते तसं टिकवलं पाहिजे. पालकांनी पण समजून घेतल्या पाहिजे मुलांच्या भावना. बरोबर आहे. बघा मंडळी, अपेक्षा असतात वडिलांच्या, मुलीने काय करावं याबद्दल वडिलांनी त्या गोष्टीचं भविष्यातलं फार मोठं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं, आणि ते वारंवार याबद्दल तिला मार्गदर्शन करत असतात. पण या सगळ्या याच्यात ती कुठेतरी अपयशी ठरली तर मात्र तिला समजून घेण्या वडिलांचं सगळ्यात मोठं काम असतं. चला, आणि इतरही माझे काही सहकारी आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि त्यांच्याकडनं मी जाणून घेणार आहे. माझी मैत्रीण आहे, तिच्याशी मी बोलतो. आता ही स्वतः बातमी रनडाऊनमध्ये लावायचं तू काम केलं. खरं तर आज संबंध महाराष्ट्र हादरला. का हादरला माहिती आहे? तो एक शिक्षक होता. म्हणजे कुठल्याही व्यवसायातला व्यक्ती असो, त्याने हे कृत्य करूच नाही. पण जो शिक्षक शाळेतल्या मुलांना फळ्यावरती सुविचार टाकून देतो, त्यांना मार्गदर्शन करतो, आणि तोच त्याच्या मुलीच्या बाबतीत असं कृत्य करतो, हे काय चाललंय? कुठे चाललोय आपण? खरं तर वाईट वाटतं, कारण की आपण प्रत्येक गोष्टी एक्सपेक्टेशन्सनेच गोष्टी सुरू होत आहेत लोकांच्या. काही म्हणजे कोणत्याही लॉजिक नाही आहे त्या गोष्टींना, आणि त्यामुळे एक बर्डन आहे लोकांवर, एवढंच वाटतं. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, हे लादू नका लोकांवर.
बरोबर, आपल्या पाल्यावर लादून येते. एक्झॅक्टली. कारण की प्रत्येकजण एक्सपेक्टेशन नाही मॅच करू शकत तुमच्या. प्रत्येकाची वृत्ती, प्रत्येकाचे काय वेग, सगळ्यांचं मेंटॅलिटी वेगवेगळी आहे, बुद्धी वेगवेगळी आहे. मी आज हे करू शकते, तो व्यक्ती ते नाही करू शकत. सो सगळ्यांचा सेम लेवल नाही आहे. प्रत्येकात एक वेगळं टॅलेंट आहे. ते तुम्ही ते ओळखा त्या व्यक्तीला, जो तुला काय हवंय, त्याची आवड कशात आहे. तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही ज्यावेळेस पाल्यावर लागता आणि त्याची आवड नसेल ना, तो ते नाही करू शकत. सो आपली जी आवड आहे, त्या पाल्याची जी आवड आहे, ते करायला त्याला जर लावलं तर ते बेस्ट होतं. त्याच्या करिअरसाठी त्यालाही आनंद मिळतो, तुम्हालाही मिळतो. हॅपी एक आहे गोष्ट. अगदी सहमत आहे मैत्रिणी मी तुझ्या मताशी, की पाल्यांवरती आपल्या अपेक्षा आपण लादू नये. लादू नये. तुम्ही अपेक्षा करू शकता, त्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करू शकता, त्यांना सांगू शकता, पण जर नाहीच झालं तर तुम्ही समजून घेणं फार आवश्यक आहे. प्रताप, बघा, ही बातमी स्वतः आपण तयार केली आणि रोज आपण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नातेसंबंधात काय मुळात घटना घडणाऱ्या बातम्या आपण कळत असतो. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की कसं आहे की आता म्हणजे पालकांनी आणि त्यांच्या पाल्यांनी म्हणजे मुलांनी किंवा पालकांनी या दोघांनी म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण गेल्या काही म्हणजे ज्या पिढीमध्ये पिढी दर पिढी जो बदल होतो, विचारांचा जो बदल होतो, तर तो मेन गोष्ट आहे की तिथं तो या दोन पिढ्यामधलं जे अंतर आहे ते समजून, ते मला वाटतं की महत्त्वाचं आहे याच्यामधलं. तो एक फ्रॅक्शन जो आहे, तो घटक आहे, तो महत्त्वाचा आहे याच्यामध्ये, की पिढीमधलं जे अंतर आहे, म्हणजे वडील जसा विचार करतील तशीच त्याचे पालक, त्याची मुलं मुली विचार करतील असं वाटत नाही मला. तर तो एक बदल आहे की नवीन जनरेशनचा जो विचार आहे तोही आता पालकांनी त्याच्यावर विचार करणं आवश्यक आहे. की आता ही आणि आताची पिढी जी म्हणतो, इंटरनेटची पिढी ज्याला म्हणतो, किंवा आता सोशल मीडियामध्ये वावरणारी पिढी जी आहे, तर त्यांची विचार करण्याची क्षमता, त्यांची विचार करण्याची शैली सगळंच काही बदललेलं आहे. तर पालकांनी तो जो बदल आहे तोही समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणजे आधीच्या पिढीमध्ये जे होतं की बाबा पालक सांगायचे त्याच्या मुलींना की तुम्हाला हे व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने शिक्षण घ्या किंवा हे प्रोफेशन निवडा वगैरे, तर ते आत्ताच्या पिढीला ते तसं रुचेलच असं नाही आहे. म्हणजे आता आधीच्या पिढ्यांमध्ये ते होतं, पण आता तोच जर तुम्ही तो तसाच विचार जर पुढच्या पिढीत घेऊन जात असाल तर ते तसं शक्य नाही आहे. म्हणजे आताच्या अनेक घटना आपण असं बघतो की जनरेशन बदललं आहे, त्यांची विचार करण्याची शैली बदलली, तर तो जो बदल आहे तो ॲक्सेप्ट करणं आवश्यक आहे. पालकांनी त्यांचे जे मुलं मुली आहेत तर त्यांच्याशी संवाद आहे तो वाढवणं आवश्यक आहे. तो संवाद म्हणजे वाढला तर त्याच्यातून त्यांना काय प्रॉब्लेम फेसेस करतात, ते कशा पद्धतीने विचार करतात ही त्याच्यातून समोर येईल. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्या मुलाचं करिअर घडवताना किंवा हे करताना तुम्ही त्याला मदत करा. एवढंच आहे की म्हणजे मुलगा मुलगी जे आहे ते म्हणजे जो म्हणतो की आपण प्रोफेशन कुठलं निवडतंय, काय निवडतंय, त्याला मार्गदर्शन करा, त्याला सपोर्ट करा, मला असं वाटतं. बिलकुल, फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. आणि याच्यात धक्कादायक म्हणजे असं आहे की ती सराव परीक्षा होती, ज्या सराव परीक्षेत तिला कमी मार्क मिळाले. ठीक आहे, वडील मुलीमध्ये बाचाबाची होते, एका वयाला मुलगी आल्यानंतर वडिलांवरती ती अधिकारवाण्याने त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न देखील करत असते. पण याचा अर्थ एवढ्या टोकाला जाऊन त्या वडिलांनी, जो खरं एक शिक्षकपणे, एक मुख्याध्यापकपणे, त्यांनी त्या मुलीच्या डोक्यात वरवंटा घालणं हे मात्र अत्यंत निर्गुण होतं आणि विचलित करणारं होतं. आणखीन काय आपले सहकारी त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. खरं तर माझी मैत्रीण ती देखील माझ्याबरोबर आहे आता, तिला मी बोलतं करणार आहे. ती देखील कुठल्या ना कुठल्या नात्यात, म्हणजे लग्न उद्या होईल परवा होईल माहीत नाही, पण आज तू मुलगी आहेस, वडील तुझ्याशी संवाद साधतात किंवा तुम्ही एकमेकाशी बोलत असाल, पण सांगलीमध्ये जे घडलं केवळ सराव परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून वाद झाला, वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं आणि थेट मुलीच्या डोक्यात वरवंटा घातला. ॲक्च्युली खूपच वाईट आहे. एक मुलगी म्हणून मला हे ऐकायला खरंच खूप वाईट वाटतंय. आपल्या समाजात तशाही खूप घटना घडत आहेत, मुलींच्या विरोधात रेप होत आहेत, मारहाण होते. आता घरातच आपल्या वडिलांकडनं ही वागणूक मिळणं खरंच भीतीदायक वातावरण आता वाढत चाललं आहे. बाहेरचं आपण बघतोच आहे, पण घरात सुद्धा अशा गोष्टी घडत आहेत. खूप ह्या जीवाला लागणाऱ्या गोष्टी आहेत. होय की नाही, म्हणजे नाही म्हटलं तरी 21-22 वर्षाची मुलगी असेलच ती. नक्कीच सर, नक्कीच. म्हणजे हातची पोरगी गेली या सगळ्या कृत्यातनं. हो, म्हणजे मुलीपेक्षा त्यांना मार्क्स जास्त महत्त्वाचे वाटतात. हे खूप दुर्दैवी आहेत आणि ते स्वतः एक शिक्षक असून त्यांच्याकडनं ही कृत्य होणं हे खूप म्हणजे आपण एक्सेप्ट नाही करू शकत त्यांच्याकडनं हे घडणं. माणूस म्हणून संवेदना उरल्यात की नाही, हा देखील प्रश्न विचारावा असं वाटतो लोकांना. माझे सहकारी शेखर ते देखील आहेत, त्यांच्याशी मला बोलायचं आहे. राहुल, आप भी आइए. हे आमचे सगळे सहकारी आहेत, ते देखील एक पालक म्हणून तर वावरतातच, म्हणजे आज इथे जॉबला ते उपस्थित असतात, पण पालक म्हणून
हे काम करत असताना घरच्या 100 गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात. सांगलीची जी काही घटना घडली, मुख्याध्यापक वडील आणि केवळ मेडिकलच्या सराव परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून वडिलांनी मुलीच्या डोक्यात वरवंटा घातला. ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे. तर असं व्हायला नको होतं. ॲक्च्युली वडिलांनी पालक जे असतात त्यांनी आपली ज्या अपेक्षा असतात त्या मुलांवर जास्त लादायला नको. अपेक्षा ठेवू शकता तुम्ही, ठेवू शकता पण लादायला नको हां, लादायला नको हीच मला वाटतं. राहुल, आए दिन ऐसी घटनाएं हो रही है, बस हो रही है. ऐसे कहने के अलावा हमारे पास कुछ बचा नहीं है, पर कहीं तो भी ये रुकना चाहिए, कहीं तो फुल स्टॉप लगना चाहिए. बिल्कुल सर, रुकना चाहिए, क्योंकि ऐसे अगर आप अपने बच्चों के साथ ट्रीट कीजिएगा तो बच्चों का मनोभाव और कम हो जाएगा. आप अगर हौसला देंगे ना नेक्स्ट टाइम के लिए, वो कोई भी अपन वन डे एग्ज़ाम हो गया या एक दिन का होता है, जैसे पॉलिटेक्निक आइडिया अभी जस्ट नीट का अभी रिजल्ट आया, क्योंकि मेरी बहन भी थी, अभी जाके उसको अच्छा रैंक मिला है, वो सरकारी गवर्नमेंट कॉलेज में एडमिशन ले सकती. सब लोग बधाइयाँ देने के लिए घर पे आ रहे हैं, लेकिन वहीं पे पाँच अटेम्प्ट मेरा भाई बड़ा दिया, उसका नहीं हुआ, जबकि छोटी बहन 5 साल छोटी है, उसका सेकंड अटेम्प्ट में हो गया. तो इसका मतलब ये नहीं है कि मेरा भाई जाके कुछ गलत काम कर लेगा, घर वाले उसको प्रताड़ित करेंगे या उसके साथ कुछ गलत व्यवहार करेंगे, इसका ये मतलब नहीं होता. बल्कि भाई और उसके घर वालों उसको मदद करना चाहिए, बताना चाहिए कैसे आगे बढ़ते हैं, वही जाके ऐसे होना चाहिए सर. नात्यातला संवाद महत्त्वाचा आहे. दुसरी संधी त्या मुलीला मिळू शकली असते आणि हे वडिलांनी समजून घेणं फार आवश्यक होतं मंडळी, आणि ते त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. पण झाला मोठा वाद आणि त्यातनं त्या मुलीचा जीव गेला. एक आपलं अपत्य मोठं करत असताना आईवडील प्रचंड खस्ता खातात आणि त्यांच्या अपेक्षा असतात की आपल्यानंतरची पिढी काहीतरी ही मुलं करतील. ठीक आहे, तुमच्या अपेक्षा असतात तुमच्या ठिकाणी, पण त्याचा दबाव असावा का? दबाव ॲक्च्युली नसावा, कारण का आत्ताची जी पिढी आहे ही स्वतंत्र विचाराची आहे. त्यामुळे त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची कॅपॅसिटी ॲक्च्युली म्हणजे प्रत्येकाने द्यायला हवी. आणि त्यांना काय हवं, ते कोणत्या ह्याच्यामध्ये पुढे जाऊ इच्छितात हे आपल्याला बघायला हवं. त्यामुळे पालक म्हणून आपण त्यांना लादायला नाही पाहिजे की हेच तू केलं पाहिजे, तेच तू केलं पाहिजे, कारण त्यांचेही काहीतरी विचार आहेत, ह्याचा आपण विचार करायलाच हवा. पण नात्यात हिंसा नको. हो, नातं आहे शेवटी, तेच कुठेतरी जपलंच पाहिजे. बरोबर. आणि ही हिंसा घडली एका वडिलांकडनं मुलीच्या बाबतीत, आणि त्यात त्या मुलीचा नाहक जीव गेलाय. डोळ्यात देखत मोठी झालेली पोरगी आज आपल्यामध्ये नाही, ही सल त्यांच्या मनात, म्हणजे पश्चातापाची भावना निश्चितपणे त्या वडिलांच्या मनात असेल. तो राग क्षणाचा होता, तो अपेक्षांमधून निर्माण झालेला राग होता, किंवा काही गोष्टी त्याच्या पाठीमागे वेगळी पार्श्वभूमी देखील असू शकते. पण त्या रागातनं असं काही करणं हे खरंच अपेक्षित नाही आहे. नात्यातला संवाद हा भरभरून असावा, जेणेकरून आपण आपल्या मुलांना समजून घेऊ शकतो. जाता जाता माझे सहकारी अमित यांच्याकडे मी येतो. अमित, अगदी विशाल, खरं तर सकाळी पहिल्याच बुलेटिनला माझ्याही बातमी आली आणि खरंच ते बातमी मला डिलिव्हर करताना बोलताना पण खूप त्रास होत होता. कारण आज ज्या विद्यार्थ्यांकडून ज्या अपेक्षा आहेत किंवा आपल्या पाल्याकडून जी अपेक्षा आहे ती अतिशय वाढलेली आहे. स्पर्धात्मक युग आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर मार्क चांगले पडले तरच आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. ही स्पर्धा असणारच आहे. पण आपली स्पर्धा आपल्याशी आपल्याला शिकवलं जातं. शाळेमध्ये मूल्य शिक्षण होतं, आपल्याला काय सांगितलं जातं की आपली स्पर्धा आपल्याशी आहे, हे तुम्ही समजून घ्या. जर आपल्या पाल्याला जर 60% जर तो 70% गेला तर ही सुद्धा प्रगतीच आहे ना. मला असं वाटतं की या मार्कांवरून कोणाला जज करणंही चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्ती समजा अभ्यासात कमी आहेत, चित्रकलेत चांगला असेल, स्पोर्ट्समध्ये चांगला असेल, त्यामुळे आपल्या मुलाकडे बघताना तशा पद्धतीने बघावं असं मला वाटतं. बरोबर. मुलाकडे बघताना आपण त्याच्या क्षमता समजून घेतल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने खरं तर त्यांना घडवणं आवश्यक आहे. या मुलीमध्ये ती क्षमता असेलही, पण सराव परीक्षेत केवळ मार्क कमी पडले, तिला दुसरी संधी होती, हे वडिलांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. पण ते तसं झालं नाही. झालं काय मंडळी, एका वडिलांनी एका मुलीचा जीव घेतला. ही घटना उद्या पुन्हा पुन्हा वारंवार चर्चेला समोर ठेवली जाईल. हा परवाच्या दिवशी इतिहास असेल, पण वर्तमानात मात्र याची सल आपल्या सगळ्यांच्या मनात कायम राहील, हे तितकंच खरं. व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेशसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.